तमाम लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, लाडक्या शेतकऱ्यांनो, मी आज तुमचे आभार मानायला आलोय, तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय। कुठल्या शब्दात आभार मानायचे हे शब्दही माझ्याकडे नाहीत। त्यामुळे या तमाम माझ्या या लाडके भाऊ, लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांना मी साष्टांग दंडवत घालून नमस्कार करतो, तुमचा आभार व्यक्त करतो। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पालकमंत्री आहेत, खासदार आहेत, 5 आमचे आमदार आहेत, माजी आमदार आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, सर्व पदाधिकारी, तालुका प्रमुख आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर। व्यासपीठ आमचं मजबूत आहे आणि हेच आमचं वैभव आहे आणि समोर बसलेलं हे ऐश्वर्य आहे, शिवसेनेचं ही संपत्ती आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना निवडणुकीमध्ये मी भेटायला येईन, आभार मानायला येईन, हे वचन मी दिलं होतं आणि ते वचन आज मी पूर्ण करायला आलो। खरं म्हणजे या ठिकाणी महायुतीच्या पहिल्या टर्म मध्ये मगाशी ज्योतिताईंनी सांगितलं, प्रकाशनी सांगितलं, खासदारांनी सांगितलं काय काय काम केलं ते। 2.5 वर्षात हा तुमचा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रभर फिरला। 18 तास, 20 तास, 22 तास, पूर्ण 2.5 वर्ष या महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना चालना दिली। लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या आणि म्हणूनच काम केलं निर्विवाद। म्हणून जनतेने दिले भरभरून आपल्याला आशीर्वाद आणि पूर्णपणे या महायुती सरकारला 232-35 कुठल्या कधीच इतिहासामध्ये एवढ्या जागा आल्या नव्हत्या। आणि म्हणून त्यामध्ये कोल्हापूर सगळ्यात आघाडीवर आमचं ठरलंय, हे कोल्हापूरकरांनी सांगून टाकलं होतं। त्यामुळे इथल्या महायुतीच्या 10 पैकी 10 जागा आल्या म्हणजे 100% मार्क तुम्हाला मिळाले, 100%। आणि त्यामध्ये 5 आपल्या शिवसेनेच्या जीवाभावाचे शिलेदार निवडून आपण दिले, याचा मला अभिमान आहे। भावांनो, बहिणींनो, हे कोल्हापूर आहे, आपल्याला माहित आहे। इथं सगळंच सोपं नसतं, हार्ड असतं, कठीण असतं। खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी। तुम्ही महाआघाडीला तर जमाल घोटाच दिला, जाग्यावर टांगा पलटी झाला, टांगा पलटी, घोडे फरार। आणि म्हणून अरे आंबेडकराला बनवलं ना बाबा पालकमंत्री, मंत्री, आरोग्य मंत्री, तुम्ही त्याला आमदार केलं, मी त्याला नामदार केलं। कोल्हापूरकरांचा कोणी नाद करायचा नाही ना, मगाशी सांगितलं ज्योतिताईंनी। कोल्हापूर कुस्तीचं माहेरघर आहे, नाद केला तर धोबी पछाड पक्की आहे। जिकडे निघतोय संघटत जाळ आणि धूर, त्याचं नाव आहे पुरेपूर कोल्हापूर। हा कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्याने मगाशी अनेक लोकांनी सांगितलं की पहिल्यांदा या राधानगरीला, भुदरगडला मंत्री मिळाला, पालकमंत्री मिळाला आणि आरोग्य खातं
हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेलं खातं आहे. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशाला पुढे नेत आहेत. त्यांनी देखील शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य दिलंय. ही दोन्ही खाती मी मुद्दाम शिवसेनेकडे मागून घेतली. आपल्याला सांगतो मी, आणि मी एका विश्वासाने हे आरोग्य खातं तुमच्या प्रकाश आंबेडकरला दिलं. याचं कारण मला या आरोग्य विभागामध्ये काम करायचं आहे. आरोग्य खात्याचा मंत्री मी देखील होतो. सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्याचं संधी आणि भाग्य आपल्याला मिळतं. मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून किती पैसे दिले आपण? 450 कोटी रुपये. 450 कोटी. हजारो लोकांचे प्राण वाचले. आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले होते? 2.5 वर्षात 2.5 कोटी. या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 450 कोटी. हे काम आहे आपलं. हे काम आहे. कोल्हापूरच्या एका शासन आपल्या दरबारी म्हणून एका कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम मुलगी आली होती. त्या मुलीच्या हातात एक छोटस बाळ होतं. ती उभी राहिली समोर. मला वाटलं इथं काहीतरी काम आहे. मैं म्हणाल ताई काय? म्हणाले इसका नाम दुआ है. बोले इसकी जान आपके मुख्यमंत्री सहायता निधि ने बचाई है, इसके लिए इसका नाम मैंने दुआ रखा है. किती लोकांचे प्राण वाचवण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. आणि म्हणून हे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत ते सर्वसामान्य माणसाशी निगडीत आहे. आणि म्हणून या राज्याची आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे. या राज्यामध्ये